तुम्हाला फेमस करताना काही तू बोलतो हां तुझा भाऊनं घेतला आता बर्फ. तर मित्रांनो तुम्हाला जरी कुठं जरी जाऊन जर फुकट जर खायचं असलं तर असा कॅमेरा चालू करायचा आणि व्लॉगर म्हणून फूड व्लॉगर म्हणून म्हणायचं. मस्त फर्स्ट क्लास. काही नाही बघा या दादाकडे आलो याला म्हणलं की बाबा मी फूड ब्लॉगर आहो आणि तर त्याला म्हणलं आता मला रसगोळा काय म्हणतं त्याला आईस गोळा बनवून दाखवा कटोरी. ते बनवून दाखवलेत आणि बनवून दिल्याच्यानंतर काय मग फुकट खायचं. भाऊची फेमस होणार थोडं भाऊ पण. भाऊ बघा कसे यावर आता कलर ॲड करायले एक नंबर दिसायला. त्यानंतर भाऊनं टाकला आता लाल कलर. यार मजा आहे हो काय म्हणा फूड ब्लॉगर व्हायची. कुठं पण जायचं कॅमेरा चालू करायचा थोडं जरा भाऊचं सेटअप बिटअप दाखवायचं. लिंबू ठेवले तिथं ग्लासेस आहे तिथं. ही मशीन त्यांची बर्फ बारीक करायची. हे आईस गोळा ह्यावर आता बघा भाऊ गोबर किस टाकायलेत. भैया तुम्ही हे पाणी जे बनवता ते तुम्ही स्वतः घरी बनवता का? हो. हां आणि हे जे पाणी बनवतं ते मिनरल वॉटरमध्ये राहते की आपलं साधं फिल्टरच्या पाण्यामध्ये ना? अच्छा. ह्यानंतर भैयानं थोडी टाकली याच्यावर चेरी. आता बघा चेरी टाकली थोडी चेरी वगैरे ॲड केली आणि स्पून देऊन मस्त सर्व करायले ते आम्हाला. आमचे मित्र आकाश शेठ पण इथं बसलेत. आकाश खाऊन टेस्ट कर बरं कसं लागायला मला सांग. बघा मला पण मी पण घेतला गोळा. भैया तुमचा ॲड्रेस कुठं आहे हो एकदा सांगा बरं. बसस्टँडला अर्धापूरला बसस्टँडपाशी जुन्या कोटच्या समोर अर्धापूरला डिपूपाशी दादा गोळा आहे. हे बघा एकदम छान क्वालिटीचा गोळा दिला आहे त्यांनी आम्हाला आज बेस्ट.